तर महापालिकांचे आणि जिल्हा परिषदांचे निकाल नेमके काय लागतात हे आपल्याला उद्या कळणार आहे। दरम्यान कालच ॲक्सिस इंडिया टुडेचा एक एक्झिट पोल आलेला। मुंबईच्या बाबतीत जर का विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस चौथ्या स्थानावरती या एक्झिट पोलनुसार राहण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदरात केवळ 3 ते 6 जागा पडतील असा अंदाज व्यक्त केला जातोय। राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईची जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ते सचिन अहिर सध्या आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी अधिक बातचीत करूयात। सचिनजी, आपलं मत जाणून घ्यायचंय या एक्झिट पोलच्या अंदाजाबद्दलचं। 3 ते 6 जागा, आपलं काय मत आहे? मुळामध्ये एक्झिट पोल्स हे जरतरवरती असतात, पण ती ग्राउंड रिअलिटी जी मी पाहतोय, आम्हाला असा आत्मविश्वास आहे की गेल्या वेळी जर की जी परिस्थिती त्यात थोडाफार वर खाली होऊन सुधार होईल। कारण त्यामध्ये ते बेस जो आमचा आहे ते ऑलरेडी सिटिंग जे 14 नगरसेवक होते, काहींचे आरक्षणामुळे किंवा रिझर्वेशनमुळे किंवा एक भागचे 2 भाग झाल्यामुळे त्याचा आम्हाला कुठे नुकसान झालं तर कुठे फायदाही झालेला आहे। आणि म्हणून आता रिंगणामध्ये 8 सिटिंग नगरसेवक आहेत ज्यांचं काम चांगलं आहे आणि एक व्यक्ती म्हणून घेऊन त्यांच्याकडे पाहिलं जातोय, पक्षापेक्षा देखील जास्त, कारण त्यांचा जो काम आणि त्यांचा जो जनसंपर्क आणि एक सामाजिक बांधिलकी जी आहे, तर आम्हाला कॉन्फिडंट आहे की त्या एरियामध्ये चांगला आम्ही स्कोअर करू। दुसरा एक महत्वाची गोष्ट आहे की ज्या एरियाजमध्ये आमचे आमदार राहिले होते किंवा खासदार राहिले होते तिकडे पर्याय म्हणून ज्यावेळी सेना बीजेपीचा लोकांनी जर विचार करायचा निर्णय जर घेतला तर काँग्रेस तिकडे कुठेतरी मागे पडलेली आपल्याला पाहायला मिळते। म्हणून त्याचा फायदा आमच्या त्या भागाच्या उमेदवाराला होऊ शकतो। मग उदाहरण द्यायचं असेल तर कुर्लासारखा विधानसभा किंबहुना चेंबूरसारखा त्याच्यातला काही भाग असेल, अणुशक्तीनगरमध्ये जिकडे नवाब मलिक असतील, मिलिंद कांबळे असतील, संजय पाटील जिकडे खासदार होते त्या भागामध्ये असेल किंवा वरळीसारख्या मतदारसंघामध्ये असेल, अशा काही भागांमध्ये पण आम्हाला पाहायला मिळेल। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की 2 सिटिंग नगरसेवक हे काँग्रेसमधून आमच्याकडे आलेले आहेत आणि मग ते एक धारावीचे एक नगरसेवक वकीलजी म्हणून होते आणि एक विनायक पाटील म्हणून होते। तर अंदाज असा आहे की या सर्वांची जर आपण बेरीज जर केली आणि जो रिस्पॉन्स जो प्रचारामध्ये आपण पाहतोय कदाचित एक्झिट पोल्स चुकीचा ठरू शकतो। पण जसं मी अगोदरच हेही सांगू इच्छितो की पक्ष म्हणून घेऊन आम्ही एक स्पष्ट भूमिका घेतली की आम्हाला किती सीट्स आम्ही निवडून येतो त्यापेक्षा कशा ताकदीने आम्ही लढलो, कसं त्या भागामध्ये जिकडे आमचं वर्चस्व होतं तिकडे पर्याय म्हणून लोकांच्या समोर गेलो, हे महत्वाची भूमिका आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ही निवडणूक आम्ही पाहतोय। सचिनजी, आपण म्हणताय की आपण आत्मविश्वासानं निवडणुकांना सामोरे गेलेला आहात आणि हा अंदाज आपल्याला चुकीचा वाटतोय। मग आपला काय अंदाज आहे की राष्ट्रवादीचे किती नगरसेवक बसू शकतात मुंबई महानगरपालिकेत? हे आज अॅनालिसिस ज्यावेळी आम्ही करतोय की आम्ही 35 ठिकाणी फाईटवर होतो। म्हणजे हे जे गेल्या आठवड्यामध्ये आमचा जो एकंदरीत जो सर्व्हे होता इंटरनल कार्यकर्त्यांमध्ये की जिकडे आम्ही पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती असू शकतो। जसं अतिशोक्ती बोलण्यात का आकड्यामध्ये काही योग्य होणार नाही, पण मला वैयक्तिक असं वाटतं की गेल्या वेळीचा जो आकडा होता त्याच्या वरखाली आम्ही राहू अशी आमची परिस्थिती। अच्छा, हा अंदाज 14 होती तर 14चे 15 होतील किंवा 12-13 होतील, कारण शेवटी कौल जो ट्रेंड जो आहे, कारण हे जे वाढलेली जो टक्केवारी जो मतदारांचा आहे तो नेमकं कोणाच्या बाजूला गेलेला हे आज भाकीत आपण करू शकत नाही, कारण तो सायलेंट वोटर आहे। तो सायलेंट वोटर जो उत्साहाने उतरलेला आहे तो बदल करण्यामध्ये उतरलाय, तर तो बदल कोणाच्या बाजूने देतोय हे महत्वाचं राहणार आहे। हा अंदाज आपण जर का नजरेसमोर घेतला आणि यावेळच्या निवडणुकांचं वातावरण, शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्ष वेगवेगळे लढता आहेत, दोघांनी एकमेकांवरती तुफान चिखलफेक केली, काँग्रेसच्या नेत्यांचं एकमेकांमध्येच पटत नव्हतं, त्यांची गटबाजी समोर आली। खरं तर या सगळ्याचा फायदा कुठेतरी राष्ट्रवादी उठवेल असा अंदाज होता किंवा तितकी ताकद राष्ट्रवादीनं दाखवावी अशी ही अपेक्षा व्यक्त केली जात होती। पण हे आकडे पाहता, म्हणजे 3 ते 6 पाहता राष्ट्रवादीला अपयश आलंय। आपल्याला अपयश हा शब्द वापरता येणार नाही, पण नक्की यश आलेलं नाही किंवा यश येत नाही हे आज नाही तर आम्ही अगोदरच भाकीत केलं। आणि तुम्ही पाहिलं असेल की पवार साहेबांपासून अजितदादापासून किंवा सुप्रियाताई सुळेजी यांचे ज्यावरती इंटरव्ह्यू झाले किंबहुना तुमच्या कट्ट्यावरती पण ते येऊन बोलल्यानंतर हे सर्वांनीच मान्य केलेलं आहे की मुंबईमध्ये आम्हाला जेवढं लक्ष सिनियर लिडर्सला देता आलं नाही किंवा संघटना बांधण्यासाठी लक्ष देता आलं नाही हे त्यांनी जाहीर रीतीने कबूल केलेलं आहे। मला वाटतं हा एकमेव पक्ष आहे की अशा स्टेजला पण त्यांनी हे जाहीर कबूल केलेलं आहे। पण आम्ही परत रिवाईव्ह करण्याच्या मनस्थितीत आहोत आणि आपण पाहिलं असेल की गेले 15 वर्ष आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळे आणि काँग्रेस बरोबर असल्यामुळे आणि शेवटी या महानगरपालिकेला पण सामोरे जात असताना आम्हाला असं वाटत होतं की काँग्रेस आघाडी करेल शेवटपर्यंत, जे दुर्दैवाने न झाल्यामुळे आम्हाला आमच्या ताकदीवरती आम्हाला लढावं लागलेलं आहे। म्हणून हा रिझल्ट वरती अवलंबून न राहता
यश अपयश ह्याच्यावर राहतं की किमान आम्ही 177 किंवा 72 74 ठिकाणी आम्ही लढलो, हे आमच्यासाठी फार जमेची बाजू आहे. आणि 35-40 याच्यामध्ये आम्ही लढत देण्याचं काम केलं. किमान पर्याय म्हणून घेऊन आम्ही लोकांच्या समोर त्या भागामध्ये आलो. हाही एक कॉन्फिडन्स कार्यकर्त्यांमध्ये आहे. पण जसं आपण सांगितलं की जरी हा कॉन्फिडन्स असला तरी देखील यश हा यायला पाहिजे होता. ते यश दुर्दैवाने यासाठी आलं नाही कारण ऑपोजिशनची स्पेस ही यावेळी शिवसेनेने राज्यामध्ये आणि बीजेपीने महानगरपालिकेमध्ये योग्य रीतीने वापरलेली. आणि हे आम्ही वारंवार सांगत होतो की विरोधकांची स्पेस काबीज करण्यात खरं तर आपण कुठेतरी कमी पडलात. अजून एक मुद्दा आपण आता म्हणालात की 70 जागांवरती आपण लढलात, परंतु शरद पवार आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे जिथे मतदान करतात त्यांच्या वॉर्डात सुद्धा आपल्याला राष्ट्रवादीचा उमेदवार उभाच करता आला नाही. हे कोणाचं दुर्दैव? तसं नाहीये. आपण उमेदवार तिकडे दिला गेला होता आणि याचा मी काल खुलासा IVN लोकमतमध्ये ज्यावेळी मी स्वतः मतदानासाठी गेलो होतो की आपण तिकडे उमेदवार शर्मीन सलीम म्हणून त्यांना देण्यात आला होता. त्यांचा टेक्निकल ग्राउंडवरती फॉर्म रिजेक्ट झाला कारण तो शेवटचा दिवस होता. 3 वाजताच्या अगोदर त्यांनी फॉर्म भरल्यानंतर स्क्रुटिनीमध्ये तो फॉर्म बाद झाला आणि म्हणून आम्हाला दुसरा उमेदवार देता आले नाहीये. याचा अर्थ असं नाही की त्या बाजूला कुठचाच उमेदवार दिला नाही. आणि ही परिस्थिती उद्या भविष्यकाळामध्ये काही भागांमध्ये अशी येऊ शकते की जिकडे 180 आम्ही लढलो किंवा 177 लढलो तर काही भागांमध्ये आम्हाला उमेदवार नाहीये तर ती वस्तुस्थिती आम्ही मान्य करतो. तर आम्ही त्याच्यात कुठचं तरी आमचे सिनियर लीडर राहत आहेत म्हणून उमेदवार द्यायचं म्हणून द्यायचं म्हणजे साहेबांचा मतदारसंघ सोडून तर असं नाही आहे. कारण तिकडची जी राजकीय परिस्थिती सामाजिक परिस्थिती ही वेगळी आहे. पण ज्या 214च्या बद्दल आपण उल्लेख करतो याचा मी कालच खुलासा केलेला आहे की तिकडे त्या भागामध्ये उमेदवाराचा फॉर्म रिजेक्ट झालेला म्हणजे आम्ही उमेदवारच दिलं नाही हे म्हणणं योग्य होणार आहे. सचिनजी, आत्ताचे आपण जर का अंदाजाचे आकडे पाहिले तर काँग्रेस 30 ते 34, त्यांचे आधी 52 नगरसेवक होते आणि आपण 3 ते 6 हा साधारणतः अंदाज आहे. एकत्र लढला असतात, आघाडी झाली असती तर बरं झालं असतं. 100% आणि हे आम्ही वारंवार सांगत होतो काँग्रेस पक्षाला की सर्वात जास्त नुकसान जो आहे हा काँग्रेसचा होणार. आणि आपण बघू शकता की ऑपोजिशनची स्पेस राहिली नाही. सिनियर एकही लीडर काँग्रेसचा कुठेतरी मैदानामध्ये उतरला नाही. आम्ही प्रयत्न केलं पवार साहेबांना एकाच सभामध्ये उतरवण्याचा. सुप्रियाताई काही भागांमध्ये फिरले म्हणून किमान आमचा प्रेझेन्स तरी दिसला. पण काँग्रेसचा दुर्दैवाने या इलेक्शनच्या पिरियडमध्ये काही दिसलं नाही. 1-2-3 राष्ट्रीय त्यांचे एक सिनियर लीडर आले पण त्याच्यानंतर कोण तिकडे खाली काही बेसवरती काही दिसलेलं नाही, त्याचा काही फायदा झाला नाही. आणि म्हणून आघाडी झाली असती तर एक पर्याय मुंबई शहरामध्ये आम्ही हे काँग्रेस आणि एनसीपी देऊ शकतो. यामध्ये नक्कीच ही आघाडी न झाल्यामुळे ही स्पेस दुर्दैवाने आम्हाला घेता आलेली नाहीये. सचिनजी, याच पार्श्वभूमीवरचा पण थोडासा एक वेगळा मुद्दा. काल तब्बल 11 लाख मतदार असे होते की ज्यांची नावं त्यांना यादीमध्ये मिळाली नाहीत. यामध्ये खरं तर बड्या सेलिब्रिटींच्याही नावांचा समावेश होता. या संदर्भात काही करणार आहात का, दाद मागणार आहात का? हो, नक्कीच. कालच आम्ही एक पिटिशन फाईल इलेक्शन कमिशनकडे आम्ही करतोय की 1 नाही 2 नाही 3 नाही यावेळी निवडणुकीला 4 वेळा त्यांनी यादी रिवाईज केलेली आहे. आणि 4 वेळा यादी रिवाईज करून पण ज्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये मतदान केलं तोही तो मतदार त्याच्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे, पोलिंग बूथच्याकडे पोहोचलेलं आहे, पण त्याचं नाव नाही म्हणून त्यांना परत पाठवलं गेलेलं आहे. आणि याचा फटका निवळ फक्त आम्हाला नाही तर सर्वच राजकीय पक्षाला झालेला आहे. कदाचित तो मतदानाची टक्के जर आपण पाहिली असते तर कदाचित हे मतदान 60-65च्या वरती पण गेलं असतं. म्हणून एका बाजूला निवडणूक आयोगाने फार चांगलं काम केलेलं पण या यादीच्या घोळ्याची जबाबदारी देखील त्यांनी कोणावरती तरी ठेवली पाहिजे. कारण रिवाईज यादी या केल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती अडचणी झालेल्या. आणि जे बूथचे आहेत उदाहरणतः जर एक व्यक्ती जर एका एरियामध्ये राहतो त्याचा बूथ कुठेतरी अशा ठिकाणी ठेवलेला आहे की तिकडे तो फिजिकली जायला त्याला गाडी लागेल. आणि आपण पाहू शकता की स्लम एरिया असेल किंवा चाळ एरिया असेल किंवा ज्येष्ठ नागरिकांना फार मोठ्या प्रमाणावरती गैरसोय देखील झालेले आहेत. या सर्वांची दाद आम्ही पिटिशनद्वारे निवडणूक आयोगाकडे सचिनजी जो घोळ झालेला आहे तो कुठेतरी जाणून बुजून केला गेलेला आहे, काय अंदाज आहे आपला? मला असं वाटतं ह्याच्यात आपण निवडणूक आयोगाच्या वरती ज्यावेळी जे काम करतो तर त्याच्यावर तेवढा विश्वास आपण ठेवला पाहिजे. उणीवा नक्की राहिलेल्या आहेत. या उणीवाला त्यांनी कोणाला तरी जबाबदार धरलं पाहिजे. ही भूमिका आम्ही पिटिशनद्वारे आम्ही त्यांच्याकडे मांडणार आहोत.
आपण राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष आहात. 3 ते 6 इतके कमी आकडे येणं यामागची नेमकी कारणं काय असू शकतात असं आपल्याला वाटतंय आणि ज्या कारणांवरती इमिजिएटली निवडणुकांनंतर राष्ट्रवादीला काम करण्याची गरज आहे? कालच आम्ही बसलो होतो. काही प्रमुख लोकांशी मी वैयक्तिक पण फोनवरती बोलणं झालं होतं आणि जसं आमच्या लिडरशिपने मान्य केलेलं आहे की मुंबईमध्ये आम्हाला लक्ष देता आलं नाही आणि वस्तुस्थिती अशी की आम्ही सत्तेमध्ये असल्यामुळे आम्हाला निवडणूक लढवायची संधी पण मिळाली नाही. म्हणजे 1 लोकसभा आणि फक्त 6 विधानसभेला आम्हाला निवडणुका मिळाल्या म्हणून बाकीच्या एरियामध्ये आम्हाला संघटना वाढवता आली नाही. तो संघटना वाढवण्याचा आपल्याला भर घालावा लागणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण जे प्रेझेन्स आपण जे इश्यूज बेस्ड जो आहे आणि एकंदरीत जे लोकांच्या बद्दलचा जो परसेप्शन पक्ष म्हणून घेऊन आहे तो आपल्याला कुठेतरी बदली करावा लागणार आहे. काही नवीन तरुण चेहरे जसे आपण या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो त्यांचाच वापर संघटनेमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती करावा लागणार आहे आणि मोठ्या प्रमाणावरती फेरबदल करण्याची भूमिका आम्ही घेण्याचा निर्णय आम्ही पुढच्या काळामध्ये घेऊ. पण लगेच घाई करून ह्यांनी योग्य काम केलं त्यांनी अयोग्य काम केलं ही भूमिका न घेता कलेक्टिव्हली जबाबदारी होती. कलेक्टिव्ह जबाबदारीचा आम्ही फायदा घेऊ. दुसरा, यावेळी ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आणि इतर निवडणुका झाल्यामुळे आम्हाला जे स्थानिक लिडरशिप्स जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमच्याबरोबर स्ट्रॉंग आहेत पण मुंबईमध्ये त्यांचा वापर आम्हाला करता आलेला नाहीये. ते कोकणामध्ये जे स्ट्रॉंग आहेत आणि त्यांचा मोठ्या प्रमाणावरती मुंबईमध्ये मतदारांवरती वर्चस्व आहे किंवा कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती राष्ट्रवादीला मान्य करायला तयार आहेत पण मुंबईमध्ये का नाही, कोकणामध्ये ते आमच्यावर राहायला तयार आहेत मग मुंबईमध्ये काय नाही. तर या सर्व लोकांना देखील परत मुंबईमध्ये उतरून वेगळ्या माध्यमातून याही लोकांनाची जी समजूत घालून म्हणा किंवा त्यांना त्याच्यामधला जो कन्व्हिन्स करून आणि त्यांना एक जे आपण पॉलिटिकली त्यांना एक एश्युरन्स ज्याला म्हणतो आपण तर आम्ही तुमच्या मागे उभे आहोत मुंबईत हे आम्हाला दाखवावं लागणार आहे. अंदाजापेक्षा आपल्या अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीची मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगिरी असेल असं आपलं मत आहे. आपल्याला खूप खूप शुभेच्छा उद्याच्या निकालाच्या दिवसासाठी आणि एबीपी माझाशी बोलल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.